नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राजर्षी छत्रपती शाहू जयंती निमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन. कोल्हापूरचे भाग्यविधाते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करण्यासाठी अवघे शहर सज्ज झालं आहे. लोकराजांचा जयंती सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 26 जून रोजी दिमाखात साजरा होत आहे. या निमित्ताने जन्मभूमी कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान शाहू जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस, दसरा चौकातील शाहू पुतळा, राजर्षी शाहू स्मारक भवन यासह ठिकठिकाणची स्मारके विद्युत रोषणाई आणि शाहूंच्या फलकांनी सजवण्यात आली आहेत. कसबा पावडा येथील शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे सकाळी 8 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळास भेट देऊन मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर 8:30 वाजता सामाजिक न्याय विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. दिंडीचा प्रारंभ पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, सामाजिक न्याय विभाग राज्यमंत्री माधुरी मिसाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहू महाराज, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी, जिल्हा अधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जास्मिन, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आयुक्त राजेंद्र भारुड, सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह विविध प्रशासकीय विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत होईल. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती दिवाळी सणासारखी साजरी करा असे आवाहन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यातील शाक्य संघाचे 75 निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि 25 महिला विशेष ड्रेस कोडमध्ये उपस्थित राहून राजर्षी शाहूंना मानवंदना देण्यात येणार आहे. दिनांक 26 जून रोजी सकाळी 8 वाजता शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस, कसबा पावडा येथे सकाळी 9 वाजता दसरा चौकातील राजर्षी शाहू पुतळ्याला मानवंदना देऊन लाडू वाटप करून आनंद उत्सव करतील. यावेळी अशोकराव दिलपाक सोलापूर, अरुण मोहोळ दौंड, गोविंद जगताप, राजू नायकनवरे व शकुंतला गायकवाड पुणे आदी उपस्थित राहणार आहेत. उपक्रमासाठी शाहू सलोखा मंचचे वसंतराव मुळीक, बबनराव रानगे आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.